मोठी स्वप्न बघतो आणि ज्याच्यामुळे मुंबई चालते, त्याला त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. आपण पाहत आलेलो आहे की वर्षानुवर्ष आता ही घरं कुठे ना कुठेतरी लोकांना मिळायला लागलेली. ह्या स्कीम होत असतात एसआरची, पण धारावी बद्दल एवढं एक वर निर्माण करून ठेवलं होतं. आणि आपल्याकडे देखील हाच एक विषय होता की रेल्वेची जागा धारावीकरांना मिळणार की नाही मिळणार, आणि आपण तो प्रयत्न करत होतो. जर तुम्हाला सांगायचं झालं तर मूळ धारावी आहे, जिथे झोपडपट्टी असेल किंवा साधारणपणे स्लम एरिया आपण ज्याला बोलतो, स्लम सोसायटी बोलतो, ते 300 एकर मध्ये. बाजूचे जे आता अधिक त्यांना दिलेले आहेत ते 240 एकर दिलेत. म्हणजे झाले किती? 540 एकर, जवळपास 540 ते 550 एकर हे धारावी प्रकल्पासाठी आपण देव करत होतो. आता तुम्ही तसं पाहायला गेलं, कुठचाही विकासक असेल त्याला 540 एकर जर मिळत असेल, म्हणजे 240 250 एकर अधिकचे मिळत असतील, तर ट्रान्झिट असेल, पीएपी असेल, पीटीसी असेल, नवीन घरं असतील, रिहाची घरं असतील, खूप झाली ना, तिथे बांधू शकतात ना. पण यांचे मनसुबे फार वेगळे आहेत.